महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात एक गोष्ट सगळ्यांच्या चर्चेत आहे. ती म्हणजे ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक. होय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या वारंवार होणाऱ्या भेटींनी राजकीय वर्तुळात हालचाल निर्माण झाली आहे. केवळ राजकीयच नाही, तर या भेटींना भावनिक रंगही मिळत चालला आहे. प्रश्न एकच, की ही भेट स्नेह भेट आहे का नव्या युतीचा मुहूर्त ठरतोय? गेल्या काही महिन्यात 99 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तब्बल 7 वेळा भेट झाली. एवढ्या छोट्या कालावधीत इतक्या भेटी म्हणजेच काहीतरी नवीन मोठं घडतंय हे स्पष्ट दिसतंय. पहिली भेट झाली शिवसेना भवनात, जिथे दोघांनी साधारणपणे सुमारे तासभर चर्चा केली. सांगितलं गेलं की हे सौजन्य भेट होती. पण राजकीय निरीक्षकांनी मात्र यात युतीचा पहिला इशारा दिसला. अलीकडेच राज ठाकरे आपल्या आईसह मातोश्रीवर गेले. मातोश्री म्हणजे ठाकरे घराण्याचं राजकारणाचं हृदय. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना भरलेलं ते ठिकाण आहे. राज ठाकरेंनी तिथे जाऊन उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या कुटुंबाला भेट दिली. स्नेहभोजन झालं. दोन्ही कुटुंबांनी एकत्र वेळ घालवला. मात्र ही भेट झाली तेव्हा महाराष्ट्रातील राजकारणात नव्या समीकरणाच्या चर्चांना जोर आला. लोक म्हणू लागले, मातोश्रीवर झालेली हे स्नेहभोजन म्हणजे खरं तर राजकीय जेवण आहे का? ठाकरे घराणं म्हणजे महाराष्ट्राचं राजकीय आणि भावनिक केंद्र. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये दुरावा आला. शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केली आणि स्वतंत्र मार्ग निवडला. या दोन वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या भावांमध्ये स्पर्धा, आरोप आणि कटुता वर्षानुवर्ष दिसली. पण आता बदलत्या राजकीय समीकरणामुळे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा भाग आहेत. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटासह, आणि जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी मतदारसंघात मोठा बदल होऊ शकतो. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी भागामध्ये मनसेचे काही प्रमाणात मतदार वर्ग आहे, तर उद्धव ठाकरे यांचा मजबूत संघटनात्मक पाया आहे. दोघे एकत्र आले तर मराठी अस्मिताचा मुद्दा पुन्हा जोमात येऊ शकतो आणि भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लवकरच एकत्र दिसू शकतात, असं शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर लोक मात्र या सगळ्या भेटींना भावनिक नजरेने पाहत आहेत. राजकारणात काहीही घडो, पण ठाकरे नावाचं एकच भावनिक वजन आहे आणि त्या महाराष्ट्राच्या हृदयात कायम आहेत. तर तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.